महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं एका रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या गाठीभेटीवरती भर देत आहेत. खरं तर आधीपासून उमेदवारांनी आपल्या एका मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली होती आणि आपण पाहतो की एकंदरीतच शहर परिसरात पालिका निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच रंगात आलेला. आपण प्रभाग क्रमांक 23मध्ये आलो आहे. इथं शिवसेनेच्या पॅनलनं एक मोठं आव्हान आपलं उभं केलं आहे. इथून शिवसेनेचे प्रकाश राठोड साहेब आहेत, त्याचप्रमाणे मदनलाल पोलके आणि अन्य 2 महिला उमेदवार या निवडणूक आखाड्यामध्ये आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून जो फायदा मतदारांना होतो आहे, नागरिकांना होतो आहे, त्याचा एक उल्लेख आणि त्याचप्रमाणे जी विकास कामं आहे, विकासाचं धोरण आहे, असे मुद्दे घेऊन प्रकाश राठोड, मदनलाल पोलके आणि 2 महिला कॅन्डिडेट या मतदारांसमोर जात आहेत. कशा प्रकारची त्यांची भूमिका आहे, शिवसेनेला इथून मिळणारा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे आणि त्यातही प्रकाश राठोड यांच्या सामाजिक कार्याचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठं सामाजिक कार्य उभं केलं. केवळ राजकीय कार्य असं म्हणता येणार नाही आपल्याला, तर महत्त्वाचा जो आधार आहे तो सामाजिक कार्याचा आहे. त्याही पूर्वी जर आपण असा उल्लेख करायचा म्हटलं तर सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी एक जबाबदारी पार पाडलेली होती आणि खरं तर सरकारी नोकरी बाजूला सारून ते समाजकारणात राजकारणात उतरलेले आहेत आणि एक समाजकारणाचंच एक चांगलं व्हिजन त्यांच्या कार्यातून आपल्याला नेहमीच दिसतं आणि असा उमेदवार आता मतदारांसमोर उभा आहे. त्यांना मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे, पक्षीय पातळीवरचं सहकार्य आणि त्याचप्रमाणे एकूण विजयाची संपूर्ण खात्री कशा पद्धतीची ती जाणून घेऊयात. राठोड साहेब, आपलं स्वागत. मतदारांसमोर जात आहे तुम्ही, कशा प्रकारचा एक प्रतिसाद मिळतो आणि कोणती भूमिका आहे? जय महाराष्ट्र. जेव्हा आम्ही आता सध्याला मतदारासमोर जातो आहे तर आम्ही आमची एक प्रचाराची टॅगलाईन ठेवलेली आहे, अब की बार सुशिक्षित उमेदवार म्हणजे एज्युकेटेड कॅन्डिडेट्स. हे आम्ही मतदारांना जेव्हा सांगतो आहे तर मतदार आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत की आतापर्यंत जे कॅन्डिडेट उभे होते किंवा बॅक 5 इयर 10 इयर जे काही कॅन्डिडेट होते मेंबर्स, त्यांच्या आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहेत. आम्ही चौघेही फ्रेश आहोत. मदनजी स्वतः शिक्षक आहेत, लताताई स्वतः शिक्षिका आहेत, त्याचबरोबर आपले कृष्णा तिथे ग्रॅज्युएट आहेत. त्यामुळे मतदाराकडे आम्ही सांगतो की यावेळेला तुम्ही एज्युकेटेड लोकांना मतदान करा. आणि ही महापालिकेचं इलेक्शन असल्यामुळे या महापालिकेचे इलेक्शन म्हटल्यानंतरनं महापालिकेचं विकासाचं विजन आम्ही हाती घेतलेलं आहे. जर विकास तुम्ही विजन जर घेत असाल तर विकासाला लागणारा निधी कुठून येणार, कारण महापालिकेकडे तेवढा पैसा नाही आहे. त्यामुळे आमचे आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री असल्यामुळे आणि नगरविकास खाता त्यांच्यामुळे असल्यामुळे आम्ही शिवसेना धनुष्यबाण म्हणजेच विकासाचा धनुष्यबाण घेऊन ह्या प्रभागामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केला आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मागील 15 वर्षापासून हा जो प्रभाग क्रमांक 23 आहे 1992 पासून हद्दवाढचा भाग आहे. याच्यामध्ये मागील अनेक जे नगरसेवक झाले ते विजने नगरसेवक नसल्यामुळे, त्याच्याकडे काही क्वालिटी नसल्यामुळे ते ह्या भागाचा विकास करू शकले नाही. तेच आम्ही मुद्दे घेतले आहेत की येणाऱ्या काळामध्ये, आता मी ठाणे मुंबईमध्ये 34 वर्षे राहिलेलो आहे. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या गडामध्ये मी वाढलेलो आहे. मला थोडासा आनंद दिघे साहेबांचा पण सहवास मिळालेला आहे. त्यामुळे तिकडे जे शिवसैनिक म्हणून होते ते आमच्या रक्तामध्ये शिवसैनिक आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं. आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. या मुद्द्यावरती या भागामध्ये प्रचार करतो तर लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि 100% आम्हाला विश्वास आहे आमचा शिवसेनेचा जो धनुष्यबाण हाती घेतलेला आहे, नक्कीच आम्ही सगळे चौघे पॅनल निवडून येणार, आम्हाला एवढा विश्वास आहे. याजवळ मदनलाल पोलके साहेब जे शिक्षक आहेत ते देखील एक निवडणूक रिंगणात आहेत. राठोड साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहोत शिवसेनेकडनं, तरी ही मतदारांसाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. साहेब, उच्च शिक्षित आता उल्लेख झाला आणि याच मुद्द्यावरती लोकांचा प्रतिसाद कसा आहे? नमस्ते, मी मदन पोलके. गेली 24 वर्ष गणेश नाईक विद्यामंदिर या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करतो आहे आणि हा जो परिसर जो आहे तो माझं बालपणच या भागामध्ये गेलेलं आहे आणि सातत्याने अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे आणि मुळात शाळेमधलं माझं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जे अभियान महाराष्ट्र राज्यभर सरकारने राबवलं होतं, त्या अभियानामध्ये माझी गणेश नाईक विद्यामंदिर ही शाळा सलग 2 वर्ष प्रथम क्रमांक आलेला आहे उत्तर तालुक्यामध्ये आणि 3 लाखाचं बक्षीस आहे. आणि मग शाळेतील विद्यार्थी घडवताना एक चांगला शिक्षक
समाज घडवण्यासाठी पुढे येतो आहे आणि या परिसरामध्ये बहुतांश लोकांना माहिती आहे. माझी आई पण या ठिकाणी जागृती विद्यामंदिर या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत होती. या परिसरामध्ये बरेचसे जे लोक आहेत ते माझ्या आईला, माझ्या वडिलांना, मला ओळखतात. सातत्याने सामाजिक क्षेत्रात काम करणारं कुटुंब आहे. मदन हा सातत्याने इतरांना मदत करत आलेला आहे. अगदी रात्री 12 वाजता जरी कुणी फोन केला तर त्याच्या मदतीला धावून येणारा हा माणूस आहे, हा कार्यकर्ता आहे, याची सर्वांना माहिती आहे. आणि मग आपण ज्या वेळेला मतदारांकडे जातो आहे त्यावेळेला ते अतिशय समाधानी आहेत की एक सुशिक्षित पॅनल, ज्याला इथल्या परिसरातील लोकांच्या अडचणीची जाण आहे, असे उमेदवार या भागामध्ये आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी लोकं आहेत ते इतर कोणत्याही गोष्टीचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहेत. आणि चारही उमेदवार जे आहेत, आपल्या कृष्णाताई आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत, लताताई शिक्षिका आहेत आणि कुठलं पद, पैसा, प्रतिष्ठा याचा कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजसेवा हा एकच उद्देश ठेवून आम्ही चौघंही हा प्रयत्न करतो आहे. या प्रभागामध्ये प्रभाग मोठा आहे. आपल्या 26 प्रभागापैकी 23 नंबरचा जो प्रभाग आहे तो भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे आणि अंतर मोठं आहे. आता प्रतापनगरमध्ये आपण फिरलं तर त्या भागामध्ये आज देखील एवढ्या छोट्याशा म्हणजे जे पाणी गटारीचं वाहून जाण्यासाठी आहे ते अतिशय छोटं आहे. पापरामनगरच्या मागच्या बाजूला एक नाला वाहतो आहे. अशा अनेक समस्या आहेत. रस्ते व्यवस्थित नाहीत. काही भागामध्ये रस्ते झालेले आहेत पण बहुतांश भागामध्ये राजस्वनगर आहे, एवढा मोठा तिथला तो सोसायटीचा परिसर आहे, तिथले रस्ते झाले नाहीत. आदित्यनगरमध्ये रस्त्याची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, पाणी वेळेवर येत नाही, रात्री बेरात्री पाणी येतं, कमी दाबाने पाणी येतं, एक नाही अनेक समस्या आहेत. आणि मग त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, हा विश्वास इथल्या मतदारांना आहे. लताताई गायकवाड या आहेत उमेदवार प्रभाग क्रमांक 23मधल्या शिवसेनेच्या. लाडक्या बहिणीला कसा प्रतिसाद मिळणार आहे? नमस्कार, मी लता ईश्वर गायकवाड. मी गेली 20 वर्ष झालं संभाजी शिंदे या शाळेत कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात असूनसुद्धा मला एक आवड होती वडिलांपासूनच की आपण पण काहीतरी समाजकार्य करावं. त्यासाठी आम्ही चौघेही एज्युकेटेड आहे, पण आम्हाला प्रतिसाद पण चांगला भेटतो. आणि लाडक्या बहिणींसाठी म्हणाल तर सगळ्या महिला ह्या लाडक्या भावासाठी पाठीशी उभा राहणार हे आम्हाला नक्की वाटतं आणि त्या खंबीरपणे उभा राहतील असंही वाटतं. कारण आम्ही जिथं जाईल तिथं सगळ्या महिला दिसतात भरपूर आणि त्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो की ह्या सगळ्या महिला आम्हाला नक्की निवडून देतील याची गॅरंटी वाटते. काही असं प्रभागात कुठलं अन्य उमेदवारात काही आव्हान वगैरे वाटतं का? तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचं काही चॅलेंज वगैरे असं तुम्हाला वाटलंय का? नाही नाही, तसं काही नाही वाटलं आम्हाला. कारण आम्ही पण असं एक निष्ठेने एक ह्याच्याने आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे आम्ही समोरचा व्यक्ती कसा आहे हे बघत नाही, आम्ही काय करतो, आम्ही काय करणार आहे आणि आम्ही जनतेसाठी काय करू शकतो हे आम्हाला जनतेला पटवून द्यायचं आहे आणि आम्ही जनतेसाठी ते करणार आहे. महिलांसाठी काही बचत गट असतील, काही काम असेल त्यांच्यासाठी, वृद्ध जे व्यक्ती आहेत म्हणजे संध्याकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे गेले ते गप्पा शप्पा मारण्यासाठी त्यांच्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यासाठी पार्क वगैरे तशी करायची योजना आहे. रस्ते, पाण्याची सोय आहे. अशा काही अडचणी आहेत जिथं काही पोचलेच नाहीत कोणी, तिथं आम्ही चौघे पोचू आणि आम्ही चौघं मिळून सगळं काही व्यवस्थित करू अशी खात्री वाटते. महिला उमेदवारांना सर्वत्र स्वागत होतं. हां, महिला उमेदवार म्हणून सगळीकडे स्वागत होतं. कृष्णाताई बिराजदार या प्रभाग क्रमांक 23मधल्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि एक मोठा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसून होतं निवडणूक आखाड्यात उतरल्यानंतर की विजय आमचाच आहे असा त्यांचा एक ठाम विश्वास आहे. हा प्रतिसाद कसा आहे जेव्हा तुम्ही मतदारांसमोर जाताय? सर्वांना माझा जय महाराष्ट्र. मी सौ कृष्णाताई लोहित बिरादार, प्रभाग क्रमांक 23मधून शिवसेना पक्षाकडून उमेदवार आहे. प्रतिसाद भरपूर आहे कारण की आमच्यासमोर कोणता पक्ष आहे हे आम्ही विचार करत नाही. समाजकार्यासाठी आम्ही उभारलो आहे. आम्ही समाजकारणच करणारं, समाजसेवा हेच आमचा धर्म असणार आहे. आणि शिवसेनेचा भगवा फडकणार का? हां, महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 23मधील शिवसेनेचाच भगवा फडकणार. एकंदरीत हा सगळा जो आत्मविश्वास आहे प्रभाग क्रमांक 23मधून वैशिष्ट्याचं की शिवसेनेचं संबंध पॅनल उभं आहे
आणि एक उच्च शिक्षित असे उमेदवार या शिवसेनेनं या प्रभाग क्रमांक 23मधून दिलेत. प्रकाश राठोड यांचं एक आपल्याला दिसून येतं की सेवाभावी अशा पद्धतीचं कार्य, त्यानंतर त्यांचे जे शिक्षक असे जे सहकारी आहेत सगळ्या पॅनलमधले, तर त्यांचं एक शिक्षण क्षेत्रातलं कार्य, समाजाशी जोडली गेलेली नाळ, अशा सगळ्या आधारावरती प्रभाग क्रमांक 23मधून शिवसेनेनं एक मोठं आव्हान उभं केलेलं दिसतं आणि सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयाचा ठामपणे विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. व्यस्त वेळापत्रक आहे, प्रचाराला कमी वेळ राहिलेला आहे आणि तरी देखील एक त्यांनी सविस्तर असा संवाद द न्यूज प्लस या चॅनलशी साधला. याबद्दल सर्वच उमेदवारांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा.